अमरावतीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील शेतकरी आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर सरकारवर जोरदार टीका केली। त्यांनी तात्काळ सोयाबीन खरेदी सुरू करावी मागणी केली। तसेच परदेशातून 11% कापूस राज्यात आणल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळणार नाही असा आरोप केला। देशमुख यांनी म्हटलं आहे की मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि बोगस नावे आढळत आहेत। मुंबई मनपा आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी तब्बल 120 मतदारांची नोंद असून हा बंगला बोगस मतदारांसाठी वापरला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तसेच या बोगस मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत मतदान केल्याचं म्हटलं आहे। अमरावती जिल्ह्यात सुमारे 10,000 बोगस मतदार असून एकाच व्यक्तीचं नाव अनेक मतदारसंघात नोंदवलेलं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। निवडणूक आयोगाकडून उत्तर मिळत नसून त्याऐवजी भाजप नेते उत्तर देत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे। देशमुख यांनी सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांना विधानसभा पराभव दिसत असल्याने फक्त 4 महिन्यात 70 लाख नवीन मतदारांची नोंद करण्यात आली। त्यांनी मतदार याद्यांची संपूर्ण दुरुस्ती करून स्थानिक निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली। लोकसभाची निवडणूक झाल्यानंतर लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे खासदार निवडून आले आणि ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मग आता आपल्या विधानसभेत कसं काय होईल, विधानसभेत सुद्धा अशा चित्र येईल आणि म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यामध्ये या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे घोळ करण्यात आला। 60 लाख मतं 70 लाख मतं 2000 टोटल 20,000च्या वर आहेत नाव आहे। म्हणजे डुप्लिकेट असे धरून 50% जरी केलं तर 10,000च्या वर डुप्लिकेट वोटर आपल्या जिल्ह्यात आहे। प्रत्येकाचं सॉर्ट केलेलं आहे। आता ते असं काढलं जिल्ह्यात काढलंय, पूर्ण जिल्ह्यातच काढलेलं आहे। अमरावती आहे, याच्यात पटेल आहे। म्हणजे काही ठिकाणी आता मला दाखवलं रवी ठाकरे, कुंदाताई यादव, कुंदाताई यादव, कुंदाताई यादव, कुंदाताई यादव 4 वेळा। नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल अशा लोकांचे नावं आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं नाव कसं कापायचं, तर त्यांनी अनिल ठाकरेचं नाव पहिलेच कापून टाकलं 6 महिन्यापूर्वी। अंजनगाव सुरजील झालं आमच्या कोंढाळी जे तर तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे। त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकते, त्यांचे हे उमेदवार होणार होते। गेले 20 वर्षापासून ग्रामपंचायतचे ते सदस्य आहेत, ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव काय, त्यांचं नाव टाकून दिलं हिंगणा। त्यांनी तक्रार केली संजय राऊत कोंढाळणी, त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसताना सुद्धा हेतुपुरस्पर त्यांनी कुणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता याची चौकशी करू। म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याचंच नाव त्याच्यामध्ये अध्यक्षाची त्याचंच नाव त्याच्यामध्ये गायब आहे। अशा पद्धतीचे अनेक घोळ म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी 4 महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला आणि कलेक्टरनी रिपोर्ट दिला की हे यांनी जी तक्रार केली आहे संजय राऊत कोंढाळी यांनी ही तक्रार खरी आहे आणि याच्यामध्ये यांनी कुठेही अर्ज केला नाही की माझं नाव कोंढाळीमधनं काढा आणि हिंगण्यामध्ये टाका। परस्पर ज्यांनी काहीतरी याला नाव काढायचं त्यांनी अर्ज केला की संजय राऊतचं नाव कोंढाळीहून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका आणि ते नाव गेले त्याचं आणि आज ते बिचारे कलेक्टर कोर्ट कचेरी करून झाले। त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोळ या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे याची व्यवस्थित तपासणी करून छानबीन करून दुरुस्त्या करून मग जर व्यवस्थित जर निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका फेअर निवडणुका होऊ शकतील। नाहीतर या निवडणुकीमध्ये सुद्धा काय होणार आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे। काही याच्यात तर काल सांगितलं कालच्या सभेमध्ये मुलीचं वय 142 आणि बापाचं वय 52
वडिलाचं वय 52 आणि मुलीचं वय 142 असे सुद्धा त्यामध्ये काही नाव आले आहेत, काही वयाचं दाखले तिथं आले. अमरावती खबर या आमच्या YouTube चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका.